नमस्कार मंडळी, कशा आहात? तर बघा, आमच्या इकडं ना यंदा बऱ्याच जणांनी करडे घेतले. तर इथं आहे आमच्या आंबाचं शेत आणि ही आहे आखाडा. तर बघा, इकडं आमच्या ज्याचा आखाडा आहे ना त्याच्या जवळ ना अशा गवऱ्या लावायला आता चालू होते. कारण उन्हाळ्यामध्ये गवऱ्या चांगल्या होत्या किंवा ऊन चांगलं पडते, त्याच्यामुळं गवऱ्या वाळत्यात. तर गवऱ्या लावायला चालू झालेलं आहे. तर बघा, आमच्या इकडं ना आज मी शेताला आली. आज जास्त काही काम नाही आहे, फक्त पाईप बदलायचा आहे. आणि बघा, आल्यावर असं थोडा मोबाईल फिरवून घेतला, सगळंच म्हणलं दाखवावं एकदा. तर अशा छड्या सगळ्या आम्ही काढून ठेवलेल्या आहेत. सध्या काही छड्याचं तेवढं काम लागणार नाही, करड्याला पाणी देणं झालेलं आहे आणि करड्यामध्ये आता मध्ये शिरता पण येत नाही, एवढं करडं मोठालं झालेलं आहे. तर आता आपल्याला इथं बरेच कमेंट आल्या होत्या, कोणते दादा म्हणले होते ज्वारी पेरा, कोणी भुईमुग पेरा. तर ते न घेता आम्ही घेतलेलं आहे उन्हाळी तीळ घेतला आहे. तर त्याच्यासाठीच आता काल पेरणी झालेली आहे आणि पेरणी झाल्या रेनबो पाईपानी असं म्हणजे छोटे छोटे सुराख असतात त्यांना पाणी बरोबर पडते. तर ते पाईप आतरला होता आणि त्या पाईपाचं कसं आहे ना, अगोदर पाणी पूर्ण पाईपातून काढायचं, नंतर ह्या जाग्यावरून त्या जाग्यावर घ्यायचं आणि नंतर बरोबर एकाच रेषेमध्ये टाकायचं. किंवा इकडं आम्ही 7 अशा ओळी होत्या, 7 इकडून अशा 14 भिजत होत्या. तर बघा, असं मल्हारचं चालू आहे आणि आज होता रविवार, त्याच्यामुळं मुली पण शेताकडे आलेल्या होत्या आणि आम्ही दोघांनी अशी सगळे पैप आतरून घेतले आणि नंतर एक शेवटच्या ह्याला ना असं आतरून ठेवला आणि म्हणलं नंतर सकाळी तैनं चालू करते. आणि सकाळी 1-2 तास आपल्या ह्यानं पाणी चालू ठेवलं की नाही होऊन जाते. तर बघा, असं पाणी रिकामं करावं लागते. आता ही 3री पलटी आहे आमची. तर यानंतर ना मला दुसरं पण काम होतं, पण म्हणलं आता झालं तर करायचं, नाही तर नाही. मग मुली होत्या त्याच्यामुळे म्हणलं करूनच टाका. 2-3 दिवस झालं वाटत होतं की आपल्या इथं पण आता भाज्या संपल्यात. त्याच्यामुळं मग थोडी ना कांद्याच्या अलीकडे जागा रिकामी होती, तर ती मी अशी टिकावानं असं खंदून घेतली आहे. नंतर खोऱ्यानं असा वापा केला आहे. मला तेवढा वापा नाही आला, कारण आमच्या आप्पाला खूप चांगला वापा येते, पण जसा आला आहे तसा त्याच्यामध्ये आता मला टाकायची आहे मेथी. त्याचबरोबर कडीनं मी लावलेले आहेत भेंडरं. आता बघूत भेंडरं कसे येतात ते, सरकारी भेंडरं आहेत. तर आता ही आहे मेथी आणि मेथी टाकायला चालू आहे माझं. आणि नंतर पूर्ण मी असं मेथी पूर्ण बुजवून घेतली. तर असं असते बघा शेतकऱ्याचं जीवन. मग ताजं खायला भेटते, पण कष्ट भरपूर आहेत आणि त्या कष्टाला म्हणतात ना योग्य तो भाव नाही. आता प्रत्येक पीक आपल्या शेतामध्ये आहे, पण ते प्रत्येक पीक आपल्या पदरात पडलंच हे पण नाही सांगता येत. एका दादाने मला कमेंट केली होती की हरणं आलेले होते आणि हरणं त्यांचा पण हिस्सा असते. हो, त्यांचा पण हिस्सा असते. आणि आम्ही शेतकरीत ना कधीच कोणत्या हरणाला पण जास्त हाणत नाहीत किंवा ज्वारीवरचे पाखरं पण हाणत नाहीत. जेवढं नुकसान होईल